श्री स्वामी समर्थ मंडळी, अक्षय तृतीयेला हा एक साधा सोपा उपाय करा. अक्षय तृतीया अक्षय म्हणजे तिचा कधीही क्षय न होणारा, कधीही संपत नाही. याचाच अर्थ काय तर अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण जे काय करतो ते अक्षय म्हणजे कधीही न क्षय पावणारे ठरते. धर्मशास्त्रानुसार सर्वात पुण्यकारक गोष्टी कोणती सांगितलेली आहे तर रामाने ती म्हणजे रोजचे जीवन जगताना आपण करत असणारे दानधर्म. अर्थातच जो दानधर्म करतो त्या दिवशी करत असो तर तो अक्षय पुण्यकारक ठरत असतो. तसेच ह्या दिवशी केलेली उपासना, नामस्मरण, पूजन यांचंही फळ हे अक्षय आपल्याला मिळत असतं आणि म्हणूनच अक्षय तृतीयेला विशेष महत्त्व आहे. या दिवशी सोनं चांदी खरेदी करणं शुभ मानलं जातं. असे म्हटले जाते की ह्या दिवशी सोनं चांदी खरेदी केले ते देखील अक्षय होते. अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही सोनं खरेदी करू शकणार नसाल तर तुम्ही बार्ली खरेदी करा, म्हणजेच जव खरेदी करा. जव हे धान्य आहे आणि ती भगवान विष्णूंना अर्पण करा. विधिवत पूजा करा आणि त्यानंतर ही बार्ली एका लाल कपड्यामध्ये गुंडाळून तिजोरीत ठेवा. तिजोरीमध्ये तुम्ही जिथे पैसे ठेवतात, दागिने ठेवतात त्या ठिकाणी ठेवा. पुराणानुसार बार्लीचं दान हे सोन्याच्या दानाइतकंच महत्त्वाचं आहे. थोडक्यात काय, त्यांना सोने खरेदी शक्य नसेल त्यांनी बार्ली खरेदी करावी आणि त्याचे दान करायला हवे. बार्लीच्या दानाला सोन्याइतकेच महत्त्व दिले गेलेले आहे. या दिवशी सूर्याची किरणेही खूप दैवत्व मान असतात. सोन्याचा संबंध हा सूर्याशी असल्याने सोने खरेदी करणे म्हणजे सुवर्णशक्ती मिळवण्यासारखे असते. अक्षय तृतीया ही वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातल्या तृतीयेच्या दिवशी साजरी केली जाते. अक्षय तृतीयाबद्दल खूप साऱ्या गोष्टी आहेत, जसे की सतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग. ज्या दिवसापासून सुरू झाले ते दिवस म्हणजे अक्षय तृतीयेचा होता. अशा प्रकारे हा दिवस धार्मिक दृष्टीने पवित्र आणि पुण्यफलदायी मानला जातो. जर तुम्हाला घरामध्ये सुख समृद्धी हवी असेल, देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहावी असे वाटत असेल तर अक्षय तृतीयेच्या दिवशी काही गोष्टी निश्चितपणे कराव्यात. त्या कोणत्या ते आपण जाणून घेऊया. सकाळी स्नान झाल्यानंतर जमेल तेवढे आपल्या आवडत्या देवाचे नामस्मरण करावे. आई वडिलांना, मोठ्यांना नमस्कार करावा. देवाची पूजा करावी. देवाला दिवा अगरबत्ती ओवाळून पूजामध्ये जर श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्राचे यथाशक्ती पूजन करावे आणि पूजा करताना ओम नमो नारायणाय या मंत्राचा 1008 वेळा जप करावा. मेरू यंत्राला 108, 1008 किंवा 18 तुळशीपत्र वावीत. तर बाळकृष्णाला ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणून 11 तुळशीपत्र वावीत आणि काहीतरी गोड नैवेद्य दाखवावा. खरं तर लक्ष्मीची कृपा आपल्याला हवी असेल, सर्वात प्रथम नारायणाची पूजा गरजेचे आहे, कारण जिथे नारायण तिथे लक्ष्मी असते. याचा एक अर्थ असाही होतो की गरीब किंवा दरिद्री लोकांमध्ये नारायण असतो. त्यांची जे सेवा करतात, त्यांना मदत करतात, त्यांना लक्ष्मी प्राप्ती होते. हा सर्वसाधारण धर्माचा सार आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरांचे आशीर्वाद खूप महत्त्वाचे मानले गेलेले आहे. पितरांची तृतीया मानली गेलेली आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी पूर्वजांच्या नावाने पिंडदान करायला सांगितलेले आहे. याद्वारे त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात. जर तुमच्या घरामध्ये पितृदोष असेल, पिंडदानाव्यतिरिक्त पितरांच्या मुक्तीसाठी गीतेच्या 7व्या अध्यायाचं पठण करायला सांगितलेले आहे आणि पितरांना मुक्त करण्यासाठी भगवान नारायणाची प्रार्थना करायला सांगितलेली आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी काही विशेष दान करायला सांगितलेले आहेत. सगळ्यात महत्त्वपूर्ण दान म्हणजे पाण्याने भरलेले माठ, साखर, गूळ, कपडे, सरबत, तांदूळ, सोने आणि चांदी यांचं दान तुम्ही करू शकता. त्याचप्रमाणे आपण केलेले नामस्मरण अक्षय ठरू, आपले पुण्य अक्षय ठरू ही देवाचरणी प्रार्थना. अक्षय तृतीयेच्या दिवशी प्रत्येकाच्या घरी गोडाधोडाचा पदार्थ बनवले जातात. त्यावेळी पितरांसाठी एका प्लेटमध्ये गोडाचे पदार्थ घेऊन घरावर ठेवावे. सोबत पाणीही ठेवावे. उन्हाने कासावीस झालेले पक्षी तो नैवेद्य खातील तेव्हा त्यांचा आत्मा तृप्त होईल. तोच तुमचे पितरही शांत होतील. ज्या लोकांच्या कुंडलीत पितृदोष असेल त्यांनी अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी उठून एखाद्या स्वच्छ ठिकाणी किंवा मंदिरात लावलेल्या पिंपळाच्या झाडावर पितरांसाठी घरातील मिठाई आणि शुद्ध पाणी भांड्यात ठेवावे.
त्यानंतर पिंपळाच्या झाडाखाली अगरबत्ती लावा आणि आपल्या पूर्वजांच्या समाधानासाठी प्रार्थना करावी. यानंतर मागे न पाहता थेट आपल्या घरी परत यावे. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर असे केल्याने पितृदोषापासून लवकर सुटका होते असे मानले जाते. अक्षय तृतीयेला साडेसातीपासून मुक्ती मिळवण्याचे उपाय. तर अक्षय तृतीयेला साडेसातीपासून मुक्ती मिळवण्याचे काही महत्त्वाचे उपाय आहेत. काळ्या चपला किंवा जोडे दान करा. शास्त्रानुसार या दिवशी गरजूंना काळ्या चपला किंवा जोड्या दान करणे शुभ मानले जाते. यामुळे शनीच्या साडेसातीचा प्रभाव कमी होतो असे मानले जाते. तीळ मिसळलेल्या पाण्याने स्नान करणे. अक्षय तृतीयेला दान करण्याला विशेष महत्त्व आहे. या दिवशी स्नानाच्या पाण्यात तीळ टाकणे आणि स्नान केल्यानंतर ते तीळ दान करणे शुभ मानले जाते. यामुळे शनीमुळे होणाऱ्या समस्या कमी होतात असे म्हटले जाते. छायादान किंवा दिवा लावणे. संध्याकाळी शनीच्या मंदिरात जाऊन शनिदेवापुढे मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. तेलात स्वतःचे प्रतिबिंब पाहून ते दान केल्याने शनीशी संबंधित समस्या कमी होतात. तर अन्नदान. तर अक्षय तृतीयेला अन्नदानालाही विशेष महत्त्व आहे. गरिबांना मोहरीच्या तेलात शिजवलेले अन्न, काळे उडीद, हळदीची खिचडी, डाळीची खिचडी खाऊ घालणे किंवा धान्य दान करणे शुभ मानले जाते. यामुळे शनिदेवाचा आशीर्वाद मिळतो असा विश्वास आहे. तर राहू दोष कमी करण्याचे उपाय. गुळाचे दान. या दिवशी गुळाचे दान करणे किंवा वाहत्या पाण्यात मूठभर गूळ टाकणे शुभ मानले जाते. यामुळे राहू दोष कमी होण्यास मदत होते असे मानले जाते. नारळाचा उपाय. अक्षय तृतीयेला गाठ असलेला एक नारळ घ्या आणि तो आपल्या डोक्याभोवती 7 वेळा फिरवा. त्यानंतर तो नदीत सोडा. यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते असे मानले जाते. तसेच पक्ष्यांना खाऊ घालणे. नियमितपणे पक्ष्यांना खाऊ घालणे किंवा खाऊ घालणे शुभ मानले जाते. या उपायाने राहूदोष कमी होतो असे म्हटले जाते. पाण्याचे दान. या दिवशी मातीच्या भांड्यात किंवा पाण्याने भरलेल्या घागरीतील पाण्याचे दान केल्याने राहू आणि शनी दोष शांत होतात. यामुळे पितृदोषही कमी होतो असे मानले जाते. शुभ पूजा. भगवान शिवांना पाणी आणि बेलपत्र अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते. भगवान शिवांची पूजा केल्याने राहू आणि केतूचे नकारात्मक प्रभाव कमी होतात असे मानले जाते. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.